आपण या व्हिडिओमध्ये कास राहिलेला पार्ट बघू. मागच्या व्हिडिओमध्ये जे पाहिलं होतं ते थोडंसं रिवाईज करू, मग पुढे जाऊ. तर हा 18वा अध्याय आहे. अथा अष्टादशो अध्याय, ज्याचं नाव आहे कासचिकित्सितम व्याख्यास्यामः. जसे भगवानात्रेयांनी सांगितले होते, इतिहास महा भगवानात्रेय. तर 17वा अध्याय कोणता होता? हिक्का आणि श्वास, आणि 18वा कास. तर हिक्का आणि श्वास यांचे निदान आणि चिकित्सा ही कास व्याधीशी मिळती जुळती. त्यामुळे 17-18 असे लगेच क्रमाने दिले आहेत. त्यानंतर कास हा स्वतंत्र व्याधी पण आहे आणि लक्षण म्हणून पण आढळतो दुसऱ्या रोगांचा. ठीक आहे. तर खोकला असे म्हणतात. बाह्य आणि अभ्यंतर दोन्ही कारणांनी होतो. धूळ नाकात गेली की आपल्याला खोकला येतो. रिफ्लेक्स, जे बॉडीमध्ये जे फॉरेन बॉडी जातात त्यांना बाहेर काढण्यासाठी रिफ्लेक्स म्हणून खोकला येतो. जेवताना बोललं हसलं तरी पण आपल्याला खोकला येतो. त्यानंतर पुढं डायरेक्ट कास या व्याधीचे प्रकार 5 प्रकार आहेत. वातज, पित्तज, कफज, क्षतज आणि क्षयज. वातादिजस्त्रयौ इयच क्षतजः क्षयजस्तथा पंचैतेस्योर्नृणां कासा वर्धमानः क्षयप्रदाः. जर त्यांची उपेक्षा केली म्हणजे दुर्लक्ष केलं तर ते शरीराचा नाश करतात. आपण इथं बघितलं होतं, सुश्रुतांनी 5 प्रकार सांगितलेत, वाग्भटांनी 5 आणि चरकांनी 5. ठीक आहे. आणि हरितने 8 सांगितलेत. वातपित्त आणि हरितने 8 प्रकार सांगितलेत. ठीक आहे. तर वात, पित्त, कफ, क्षतज आणि क्षयज असे 5 प्रकार आहेत. त्याच्या पूर्वरूपामध्ये आपण पूर्वरूपम भवेत तेषां शुकपूर्ण गलास्यता कंठे कंडुश्च भोजनाम अवरोधश्च जायते. म्हणजे आपल्या शुकपूर्ण गलास्यता, गल म्हणजे कंठ आणि हास्य म्हणजे मुख. कंठामध्ये आणि मुखामध्ये शुकपूर्ण म्हणजेच तुस भरल्यासारखे किंवा कुसळ असल्याप्रमाणे वाटते. कंठे कंडुश्च म्हणजे आपल्या थ्रोट, कंठामध्ये खाज म्हणजे इचिंग सेन्सेशन होतं. भोजनाम अवरोधश्च म्हणजे आपण जेवण करताना आपल्याला ते गिळताना त्रास होतो. भोजनमध्ये अवरोध होतो किंवा अरुची वगैरे वाटते. त्याची संप्राप्ती आणि निरुक्ती यामध्ये दिलेली. तर संप्राप्तीमध्ये काय, अधः प्रतिहतो वायूर ऊर्ध्वस्त्रोतः समाश्रितः. म्हणजे जो अपानवायू आहे, इथं दिलं होतं, जो अपानवायू आहे म्हणजे तो अधोगतीने चालला आहे, त्याच्या मार्गामध्ये ऑब्स्ट्रक्शन येतं. ठीक आहे, अवरोध येतो. मग ते ऊर्ध्वगतीला प्राप्त होतं आणि उदान भावमापन्न म्हणजे उदान वायूसारखं काम करायला लागतं. आणि ते मग काय करतं, कंठ आणि ऊर यामध्ये जाऊन स्रोतसांना व्यापून टाकतं. शिरामध्ये जातं म्हणजे आपल्या शिरप्रदेशी आयुष्य शिरसः खाणी सर्वांनी प्रतिपूरयन. म्हणजे ते जे आपल्या शिरामधले ख म्हणजे काय, रिकाम्या जागा किंवा स्रोतस. ठीक आहे. तर ख म्हणजे स्रोतस, आणि आपल्या शिरामधले जे काही सर्व स्रोतस आहेत त्यांचं प्रतिपूरयन पूर्ण करतं म्हणजे भरून टाकतं सर्वांना. आयुष्य शिरसः खाणी सर्वांनी प्रतिपूरयन. आभंजन अक्षिपन देहम हनुमन्य तथा अक्षिणी. म्हणजे अक्षी म्हणजे डोळे, मन्य म्हणजे मान, हनु म्हणजे आपली चीन, आणि देह यांच्यामध्ये आक्षेप येतात. ठीक आहे. नेत्रे पृष्ठम उरह पार्श्वे निर्भुज्य स्तंभयंस्ततः. म्हणजे आपले नेत्र, पृष्ठ, उर आणि पार्श्व. नेत्र म्हणजे आईज डोळे, पृष्ठ म्हणजे बॅक आपले पाठ, उर म्हणजे आपली चेस्ट, आणि उर हे पार्श्व म्हणजे आपले जे बरगाडे असतात, जे बोन्स असतात, रिब्स ते. ठीक आहे. त्यांच्यामध्ये स्तंभ म्हणजे स्तब्धता येते. आणि हे सगळं होऊन काय होतं, कोरडा, शुष्क वा सकफो वा म्हणजे एकतर कोरडा येतो किंवा कफासोबत असा आपल्याला खोकला येतो. त्याला काय म्हणतात, कसनात कास इति उच्यते. त्याची ही निरुक्ती कसनात कास उच्यते. ठीक आहे. कसनात कास उच्यते ही त्याची निरुक्ती आहे. म्हणजे काशाच्या भांड्याप्रमाणे खोकताना आवाज येतो. ठीक आहे. तर ही त्याची संप्राप्ती होती. अधप्रतिहतो वायूर ऊर्ध्वस्रोत समाश्रित उदानभावमापन्न कंठे सक्तस्ततो उरसी.
आयुष्य शिरसः खानी सर्वाणि प्रतिपूरयन् आभुञ्जनाक्षिपन् देहं हनुमन्ये तथा अक्षिणी नेत्रे पृष्ठमूरः पार्श्वे निर्भुज्य स्तंभयंस्ततः शुष्को वा सकफो वा अपि कसनात कास उच्यते. मग आता कासामधील वेदना आणि ध्वनी हे याच्यामध्ये काय म्हणले की प्रतिघात विशेषेण तस्य वायोः सरंसः वेदना शब्द वैशिष्ट्यम कासानाम उपजायते. म्हणजे आपला वायूच्या मार्गामध्ये अवरोध झाला आहे ना, ठीक आहे. मग तो वायू काय होतो, जो अधो गतीने चालला आहे त्याचा अवरोध झाला, मग तो ऊर्ध्व गतीला प्राप्त झाला आहे, उदान वायूसारखं काम करतो आहे. मग तो अति वेगवान एकदम गतीने तो बाहेर पडण्यासाठी प्रवृत्त झाला आहे. मग तो जिथं जिथं आढळतो, ज्या ज्या स्थानावर आढळतो तिथं त्या त्या प्रकारच्या वेदना होतात आणि आवाज येतो. म्हणजे वेदना शब्द वैशिष्ट्यम, त्या स्थानानुसार वेदना आणि आवाज येतो. ओके. मग वातच कासाचं निदान काय, वृक्ष शीत कषाय. आपण वृक्ष शीत आणि कषाय या पदार्थांचं अधिक प्रमाणात सेवन केलं. त्यानंतर अल्पप्रमितानशनम म्हणजे कमी आहार घेणे, कमी खाल्लं की मग आपल्या शरीरामध्ये वात वाढणार. स्त्रिय म्हणजे स्त्री सहवास म्हणजे मैथुन करणे, त्यामुळे पण धातूंचा क्षय वगैरे होऊन वाताचा प्रकोप होतो. त्यानंतर वेग धारण करणे, अपान वायूचं धारण केलं तर आपल्या शरीरामधला वात वाढणार. आयास म्हणजे आपण कष्ट केल्यानंतर पण वाताचा प्रकोप होणार. तर हे नॉर्मल कॉमन पॉईंट्स आहेत. वात कास प्रवर्तक, यामुळे वातच कास उत्पन्न होतो. वृक्ष शीत कषाय अल्पप्रमितानशनम स्त्रिय वेगधारणमायासो वातकास प्रवर्तक. आता वातच कासाची लक्षणे काय आहेत. हृदय, पार्श्व, उर आणि शिर यामध्ये वेदना होतात. हृत्पार्श्व उरह शिरह शूल म्हणजे हृदय, पार्श्व, उर आणि शिर यामध्ये शूल होतं, वेदना होतात. स्वरभेद करो भृशम म्हणजे स्वरभेद होतो, म्हणजे आपला आवाज फाटल्यासारखा होतो किंवा आवाज बिघडतो. ठीक आहे. शुष्क उरह कंठवक्त्रस्य म्हणजे आपलं उर आणि कंठ हे शुष्क होतं आणि आपलं वक्त्र म्हणजे मुख पण शुष्क होतं. शुष्क उरह कंठवक्त्रस्य रुष्टलोम्नः प्रताम्यतः. रुष्टलोम्नः म्हणजे रुष्टलोम म्हणजे आपलं रोमहर्ष, जे हॉरिपिलेशन्स आपण गूजबम्स म्हणतो ते दिसतं. त्यानंतर प्रताम्यतः, ठीक आहे, अंगावर शहारे येतात ना, त्याला रुष्टलोम्न असे म्हणतात. आणि निर्घोष दैन्यस्तनन दौर्बल्य क्षोभ मोहकृत. निर्घोष दैन्यस्तनन. ओके. तर म्हणजे काय होतं, कधी कधी खोकल्याचा आवाज बाहेर न आल्याने रोगी दीन होतो. निर्घोष दैन्य, निर्घोष म्हणजे आवाज बाहेर येत नाही, मग रोगी त्याने दीन होतो. स्तनन दुबळा होतो. ठीक आहे. क्षोभ म्हणजे चिडचिडा होतो. मोहकृत मोहग्रस्त होतो. ठीक आहे. मग शुष्क कासह कफम शुष्कम, मग काय होतं, शुष्क कोरडा खोकला बाहेर येतो किंवा कफासोबत खोकला बाहेर येतो. ठीक आहे. मोहग्रस्त होतो, खोकला कोरडा असतो आणि अतिशय कष्टाने कफ बेडका बाहेर पडतो. म्हणजे एकदम कोरडा खोकला असं. कृच्छान्मुक्त अल्पताम्रजत म्हणजे कृच्छ म्हणजे कष्ट, कृच्छ म्हणजे कष्टाने, कृच्छान्मुक्त म्हणजे बाहेर पडणे, अल्पताम म्हणजे कमी, म्हणजे कृच्छान्मुक्त अल्पताम व्रजत म्हणजे अतिशय कष्टाने, म्हणजे आपल्याला खूप मेहनतीने खोकला येत नाही पण मेहनतीने खोकून तो बेडका अतिशय कष्टाने बाहेर पडतो. शुष्क कास असतो. ठीक आहे, इथे लक्षात ठेवा. शुष्क कास असतो, कोरडा खोकला असतो. स्निग्ध आम्ल लवण उष्ण म्हणजे स्निग्ध आम्ल लवण आणि उष्ण यांचं जर आपण भुक्त म्हणजे खाल्लं आणि पीत म्हणजे पिलं, म्हणजे स्निग्ध आम्ल लवण आणि उष्ण. स्निग्ध आम्ल लवण आणि उष्ण जे की वाताच्या विरुद्ध गुण आहेत, त्यांचं आपण भुक्त आणि पीत म्हणजे खानपान केलं तर हा कास कमी होतो, म्हणजे शमन होतं याचं. प्रशम्यती. स्निग्ध आम्ल लवण उष्णश्च भुक्त पीतही प्रशम्यती. ऊर्ध्ववातस्य जीर्णे अन्ने वेगवान मारुतो भवेत
म्हणजे ज्याचा ऊर्ध्ववायू आहे त्याच्यामध्ये काय होतं, अन्न पचन झाल्यानंतर हा वायू अतिशय वेगवान होतो. म्हणजे ह्याचे असं समजायचं की कास जे खोकला आहे तो वाढतो कधी अन्नपचन झाल्यानंतर. ठीक आहे. आता पित्तज कासाचे निदान. पित्तज कासाचे निदान काय आहे, कटुकोष्ण विदाही अम्ल क्षाराणाम अतिसेवनम. कटू, उष्ण, विदाही, अम्ल, क्षार. ठीक आहे. कटू, उष्ण, विदाही, अम्ल, क्षार यांचं अतिसेवन करणे. आता यामध्ये पण दिमाग लावायची गरज नाही, लॉजिकली कळणार आहे. कटू, उष्ण, विदाही. ठीक आहे. कटू, उष्ण, विदाही, अम्ल म्हणजे कटू, उष्ण, विदाही, अम्ल हे पित्ताचेच गुण आहेत. ते पित्ताला वर्धन करणारे, म्हणजे लॉजिकली आपण ते समजून घेऊ शकतो. पित्तकासकरम, मग याने पित्तकास वाढतो. कशाने? कटुक, उष्ण, विदाही, अम्ल, क्षाराणाम अतिसेवन यांचं अतिसेवन केल्यावर. क्रोध केल्यावर. संतापश्च अग्निसूर्यजः. अग्नीच्या आणि सूर्याच्या कॉन्टॅक्टमध्ये, म्हणजे अग्नी संपर्कामध्ये राहून शरीर गरम केलं, सूर्याच्या उन्हामध्ये थांबलं, क्रोध केला की यामुळे मग आपल्याला पित्तज कास उत्पन्न होतो. ठीक आहे. कटुक, उष्ण, विदाही. कटुक, उष्ण, विदाही, अम्ल, क्षाराणाम अतिसेवनम. पित्तकासकरम क्रोध संतापश्च अग्निसूर्यजः. कटू, उष्ण, विदाही, अम्ल, क्षार यांचं अति सेवन केल्यानंतर, राग केल्यानंतर सारखा अग्नीचा संपर्क, सूर्याच्या उन्हामध्ये राहणे याने पित्तज कास उत्पन्न होतो. त्यानंतर ह्याची लक्षणे बघा. पित्तज कासाची लक्षणे. पीतनिष्ठीवन अक्षित्वम, तिक्त अस्यत्वम, स्वरामय. पीतनिष्ठीवन म्हणजे, निष्ठीवन म्हणजे थुंकणे. आपण जे थुंकतो ते येल्लो कलरचं असतं. आणि अक्षित्वम म्हणजे आपले डोळे पण येल्लो कलरचे असतात. इथं पीत निष्ठीवन अक्षित्वम म्हणजे आपण जे थुंकीतून पिवळा कफ बाहेर पडतो. ठीक आहे. म्हणजे थूक ही पिवळी असते आणि डोळे पण पिवळे होतात. अक्षित्वम म्हणजे पीतनिष्ठीवन अक्षित्वम, तिक्त अस्यत्वम. अस्य म्हणजे मुख, तिक्त म्हणजे कडू. आपलं तोंड कडू पडतं. ठीक आहे. स्वरामय म्हणजे आपला आवाज पण फुटतो. स्वरभेद. आपल्या वातज कासाचे ज्या लक्षणामध्ये आपण बघितलं होतं, स्वरभेद करो भृशम असा शब्द आला होता. काय? स्वरभेद करो भृशम म्हणजे आवाज अतिशय फुटतो. इथं पण स्वरामय शब्द आला आहे, म्हणजे इथं पण आवाज फुटतो, फाटतो, खराब होतो. आणि उरोधुमायनम आपल्याला आपल्या ऊर म्हणजे छातीमध्ये धूर कोंडल्यासारखे किंवा धूर आल्यासारखे वाटते. तृष्णा, दाह, मोह, अरुची, भ्रम. तृष्णा, दाह, मोह, अरुची, भ्रम हे तर लॉजिकली कळणारे आहेत. अरुची, भ्रम. ठीक आहे. काय पीतनिष्ठीवन अक्षित्वम. ठीक आहे. म्हणजे आपण पित्तज कासामध्ये काय होणार आहे, आधी त्याने कटुक, उष्ण, विदाही, अम्ल, क्षाराणाम अतिसेवनम, पित्तकासकरम, क्रोध, संतापश्च अग्निसूर्यजः हे सगळे निदान त्याने सेवन केले. मग त्याला काय होणार, त्या थुंकीमध्ये पिवळा कफ बाहेर येणार. पीतनिष्ठीवन अक्षित्वम म्हणजे डोळे त्याचे पिवळे होणार. तिक्त अस्यत्वम म्हणजे त्याचं मुख कडू होणार. स्वरामय म्हणजे त्याचं स्वरूपघात किंवा स्वरभेद किंवा तेच स्वरवैश्वर्य असे पुढं आलेले असे वेगवेगळे शब्द असतात ना त्याला. मग इथं स्वरामय हा शब्द आलेला आहे, म्हणजे त्याचा आवाज फाटतो. उरोधुमायन म्हणजे त्याच्या छातीमध्ये धूर आल्यासारखे, धूर कोंडल्यासारखे त्याला वाटते. तृष्णा, तहान लागते. दाह, बर्निंग सेन्सेशन होतं. मोह, अरुची, भ्रम. ठीक आहे. उरोधुमायनम तृष्णादाहो मोह अरुचिर्भ्रमः. उरोधुमायनम तृष्णादाहो मोह अरुचिर्भ्रमः. ठीक आहे. त्यानंतर प्रततम कासमानश्च म्हणजे एकदा कास आला, खोकला आला की तो सतत बराच काळ टिकून राहतो. म्हणजे दिले की खोकला आल्यानंतर तो सतत काही वेळ राहतो. म्हणजे खोकला असं ते खोकत राहतं काही वेळ, म्हणजे प्रततम कासमानश्च. ठीक आहे. ज्योतिंशिवच पश्यती म्हणजे त्याच्या डोळ्यासमोर तेज वा तारे चमकल्यासारखं वाटतं. ठीक आहे. म्हणजे त्याच्या डोळ्यासमोर तारे चमकल्यासारखं वाटतं. ज्योतिंशिवच पश्यती
हे एक लक्षात ठेवायचं आपल्याला. हे पीतनिष्ठिवनाक्षितुम तिक्तस्येतुम स्वरामय. तिक्त हे आपल्या नॉर्मलच आहे, पण स्वरामय लक्षात ठेवायचं, कारण वातच कासाच्या लक्षणामध्ये स्वरभेद आलं होतं. त्यानंतर उरोधुमायनम तृष्णादाहो मोह रुचिभ्रम, हे तर आपल्याला कळणारच. ऑप्शनमध्ये समजा MCQ वगैरे असेल तर हे पित्ताच्या गुणाचे जे आहेत ते नॉर्मली आपल्याला कळून जातील. मग आपल्याला स्वरामय लक्षात ठेवायचं आहे. प्रततम कास मानसचे हे एक लक्षात ठेवायचे. प्रततम कास मानसचे स्वरामय आणि ज्योती शिवच पश्यती, म्हणजे डोळ्यासमोर तारे चमकल्यासारखं वाटतं. पुढं काय म्हणतं आहे, श्लेष्मानम पित्त संसृष्टम, म्हणजेच वारंवार पिवळा कफ बाहेर पडतो. म्हणजे श्लेष्म म्हणजे कफ, पित्त संसृष्टम म्हणजे पित्त मिश्रित असं म्हणा किंवा पिवळा कफ म्हणा. ठीक आहे. पित्ताचं आता पित्तच कासाचे लक्षण, यामध्ये पित्त अधिक प्रमाणात आहे. मग कफ तर असणारच झाला, कासमध्ये कफ असणारच झाला. मग तो कफ कसा आहे, पित्त संसृष्ट म्हणजे पित्तच वर्णावाला. ठीक आहे. पित्त मिश्रित म्हणा, तो पिवळा कफ बाहेर पडतो. कसा, कधी निष्ठिवतीचे पैत्तिक आहे. निष्ठिवती म्हणजे थुकल्यानंतर जो कफ आहे तो पित्त संसृष्ट म्हणजे पिवळा कफ आहे. ठीक आहे. तर हे तर लक्षात ठेवायची गरज नाही. लक्षात काय काय ठेवायचं होतं, स्वरामय प्रथम कास मानसचे, म्हणजे एकदा कास चालू झाला खोकलायला तर सतत ते खोकलत राहतं थोड्या वेळ, बराच वेळ. ज्योतीन शिवाच्या पश्चिती, डोळ्यासमोर तारे चमकल्याप्रमाणे वाटतं. आणि हे थुकल्यानंतर पिवळा कफ बाहेर येणं, पिवळे डोळे, कडू मुख पडणं, हे लगेच आपल्याला कळतं की पित्तामुळे व्हायला लागले. धूर, उरोधुमायनम, छातीमध्ये धूर आहे. तृष्णा, दाह, मोह, अरुची, भ्रम, हे पण आपल्याला कळून जातं की पित्तामुळे होत आहे. पण आपल्याला हे अरुची जे आहे ते आपल्याला असं वाटू शकतं की कफामुळे असेल, पण ह्याला पण लक्षात ठेवा की ते पित्तामध्ये आले. ठीक आहे. पुढं कफज कासाचे निदान. गुरु अभिषंधी मधुर स्निग्ध स्वप्न अविचेष्ट नाही. गुरु अभिषंधी, गुरु म्हणजे हे आता हे पण कफाच्या गुणाच्या समान असणार आहे, त्यामुळे ते पण लॉजिक लावण्यात आपण कळून जाऊ शकतो की गुरु अभिषंधी. अभिषंधी म्हणजे स्रोतसांना ब्लॉक करणारं. मधुर, स्निग्ध, स्वप्न म्हणजे दिवसा झोपणे. ठीक आहे. दिवसा झोपण्याचं दिले. म्हणजे गुरु अभिषंधी, मधुर, स्निग्ध या पदार्थांचं अधिक सेवन करणं, दिवसा झोपणं, अविचेष्टने. अविचेष्टने म्हणजे कुठल्याही प्रकारची क्रिया न करणं. आता यामध्ये पण आपल्याला काही लक्षात ठेवायची गरज नाही. आपण हे लॉजिकली ऑप्शन तर ह्याच्यावर MCQ पडणार नाही, बनत पण नाही MCQ. काय, गुरु अभिषंधी मधुर स्निग्ध स्वप्न अविचेष्ट नाही, यापैकी कोणतं हे कासाचे निदान आहे असं पडेल. मग आपण नॉर्मली आपण ओळखू शकतो की गुरु अभिषंधी मधुर स्निग्ध स्वप्न, दिवसा झोपण्यामुळे बी कफ वाढतो. अविचेष्टाने काहीच काम नाही केलं, फक्त आराम करत बसलं, झोपलं तर कफ वाढतो. मग याने काय होतं, वृद्ध श्लेष्मा म्हणजे कफ वृद्धी होते. अनिलम रुद्ध्वा म्हणजे वाताच्या प्राकृत मार्गाला रुद्ध्वा म्हणजे रोधन किंवा अवरोध होतो. ठीक आहे. गुरु अभिषंधी मधुर स्निग्ध स्वप्न अविचेष्ट नाही, हे सगळे निदान आहेत. गुरु आहार सेवन केला, अभिषंधी आहार सेवन केला, मधुर आहार सेवन केला, स्निग्ध आहार सेवन केला, त्यानंतर स्वप्न, दिवसा झोपलं आणि काहीच काम नाही केलं, शारीरिक श्रम न करता फक्त झोपून राहिलं, तर काय होतं, वृद्ध श्लेष्मा कफ वाढतो. अनिल मृदू, तो वाढलेला कफ वाताच्या प्राकृत मार्गाला अवरोध करतो आणि कफ कास उत्पन्न करतो. आता याची लक्षणे बघू. कफच कासाची लक्षणे, यामध्ये मंद अग्नी होणार आहे. मंद अग्नी, अरुची, छर्दी, पीनस, उत्क्लेश, गौरवही. ठीक आहे. मंद अग्नी, अरुची, छर्दी, पीनस, उत्क्लेश आणि गौरव. मंदाग्नित्व, अरुची. आता यामध्ये पण अरुची लक्षात ठेवा फक्त, का, कारण ते पित्तामध्ये पण आले. ठीक आहे. अरुची, मंदाग्नी कफामुळे होतं, हे नॉर्मल आपल्याला कळतं. अरुची, छर्दी ही पण कफामुळे होते, हे पण कळतं. पीनस म्हणजे प्रतिशय. ठीक आहे. मंदाग्नी, इथं मराठीमध्ये पण वाचू आपण. मंदाग्नी, अरुची, वमन म्हणजे छर्दी,
सर्दी पडसे, ठीक आहे. उत्क्लेश म्हणजे मळमळ, हे कफामुळेच होतं आपल्याला माहिती. आणि गौरव म्हणजे शरीर जड होतं, हे पण कफामुळेच होतं, आपण हे समजू शकतो. लोमहर्ष, आता लोमहर्ष कुठं आलं होतं मागं, तुम्ही सांगा बरं लवकर. लोमहर्ष इथं आलं होतं, रुष्टलोमन म्हणून आलं होतं ना, कशात? कफामध्ये आलं होतं, सॉरी वातामध्ये. कुठे? हां, याला आता डबल इरेज करून मी तुम्हाला दाखवतो, चांगला हायलाईट करून. रुष्टलोमन, ठीक आहे, रुष्टलोमन. आता रुष्टलोमन कुठं आले? कफामध्ये आले, पण त्याला काय म्हणले त्यांनी? लोमहर्ष म्हणले, ठीक आहे. लोमहर्ष, त्याला पण आपण सेम हायलाईट करू. लोमहर्ष, तिथं रुष्टलोमन, ठीक आहे. तर आतापर्यंत तर हे मंदाग्नी, अरुची, छर्दी, पिनस, उत्क्लेश, गौरव हे नॉर्मल होते. लोमहर्ष लक्षात ठेवा. त्यानंतर हास्य माधुर्य, हास्य माधुर्य पण लक्षात ठेवा, म्हणजे मुख मधुर होतं. आणि पित्तामध्ये मुख कसं होत होतं? पित्तामध्ये मुख तिक्त व्हायला होतं. इथं हास्य माधुर्य लक्षात ठेवा, आणि पित्तामध्ये तिक्त अस्यत्वम, ठीक आहे. मग क्लेद म्हणजे शरीर ओलं आहे असं वाटतं, शरीराला ओलेपणा जाणवतो. थकवा म्हणजे सदन, थकवा, ठीक आहे. लोमहर्ष, हास्य माधुर्य, क्लेद संसदनैर्युतम. त्यानंतर बहलम मधुरम स्निग्धम निष्ठिवती घनम कफम, म्हणजे ज्यावेळेस ते माणूस थुकतं त्यावेळेस बहुल म्हणजे खूप, म्हणजे क्वांटिटी जास्त असते, ठीक आहे. बहुल म्हणजे क्वांटिटी अधिक, मधुर, स्निग्ध आणि घन असा कफ त्याच्या थुंकीमधून बाहेर पडतो. कासमानो ही अरुग वक्ष, इथं कासमानो ही अरुग वक्ष म्हणजे छातीमध्ये वेदना न होता इथं आपल्याला कास होणार आहे. कासमानो ही अरुग म्हणजे वेदना होणार नाही आपल्याला उरामध्ये, छातीमध्ये. वक्ष संपूर्णमिव मन्यते, आणि छातीत कफ भरला आहे असं वाटणे, ठीक आहे. संपूर्णमिव मन्यते म्हणजे वक्ष संपूर्णमिव मन्यते, असं वाटतं की आपलं ऊर प्रदेश, छातीचा प्रदेश, हा वक्ष प्रदेश हा कफाने भरला आहे, आणि वेदना होत नाही ह्याच्यामध्ये, लक्षात ठेवा, ठीक आहे. पित्तामध्ये काय काय होतं? पित्तामध्ये उरोधुमायनम, तृष्णा, दाह, मोह, मूर्छा, अरुची, भ्रम, सॉरी मूर्छा नव्हता लक्षात, मी चुकून मूर्छा म्हणलो. ओरोधुमायनम, तृष्णा, दाह, मोह, अरुची, भ्रम, ठीक आहे. आणि कफामध्ये सॉरी वातामध्ये काय होतं? वातामध्ये वेदना कशा होत्या? तर दुर्बल होतो, मुख वगैरे कोरडं पडतं, प्रथम्यता, निर्घोष, दैन्य, स्तनाने दौर्बल्य. पण इथं वेदना, कफामध्ये वेदना नाही. पित्तामध्ये काय वेदना दिली? तृष्णादाह वगैरे, छातीमध्ये धूर कोंडल्यासारखं वाटतं. ओके, आता